बघूयात पुढची बातमी। पुण्यामध्ये नीट पेपरफुटीच्या प्रकरणी सीबीआय चौकशी करते आणि सीबीआयने काही विद्यार्थी आणि पालकांची देखील चौकशी केलेली आहे। पुण्यामधल्या सीबीआयच्या मुख्यालयामध्ये ही चौकशी सध्या सुरू आहे। ज्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी हे पेपर विकत घेतले होते अशा पालकांची ही चौकशी होते आहे आणि पालक आणि विद्यार्थ्यांना त्यांचे मोबाईल फोन, त्यांच्या बँकेचे डिटेल्स, लॅपटॉप असं सगळं साहित्य घेऊन आज चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। बीडमध्ये नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरणी विद्यार्थ्यांची सीबीआयकडून चौकशी होती आहे। नीट पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये अंबाजोगाईमधल्या विद्यार्थ्यांची सीबीआयकडून 2.25 तास चौकशी झाली। यावेळेला शिक्षिका असलेल्या आईची देखील चौकशी करण्यात आलेली आहे। चौकशी करण्यात आलेले हे दोन्ही बहीण भाऊ आहेत। ते लातूर इथे शिक्षण घेत होते। दरम्यान अंबाजोगाई इथल्या नीट पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये सीबीआयच्या चौकशीनंतर खळबळ माजली आहे आणि या सगळ्या चौकशीमधून काही धक्कादायक माहिती देखील समोर येण्याची शक्यता आहे। पुढची बातमी बघूयात। गेल्या 4 ते